नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ज्ञानदाता बँकेविषयी महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत की नेमकं जे ज्ञानदाता बँकेतील जे अंबड शाखेतील जे खातेदार होते त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. आत्मदहनाचा इशारा दिल्याच्यानंतर जे अंबड शाखेचे ब्रँच मॅनेजर आहेत त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून नेमकं दोघांमध्ये काय बोलणं झालं आणि त्यांना त्यांचे पैसे मिळाले का याबद्दल आज आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की नेमकं त्यांच्या दोघांमध्ये काय बोलणं झालेलं आहे. हॅलो. हॅलो. हा सर नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाही, काय तुमचा फोनच लागना गेला. हा मला फोनला येऊ राहिले होते ना, माझ्याकडे काम चालू होतं पेपर तपासाचं. हा 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 काय म्हणणं आहे, बोला ना. ते तुम्ही नाही का म्हणले होते मॅडमला बोलणं वगैरे हे करायचं, त्याच्यामुळे मग मी एक लावत होतो, म्हणलं तुमचं मॅडमचं बोलणं करून द्यावं. हा तर काय काय म्हणले मॅडम? तेच मग बोलणं करून तुमचा फोन लागना गेला, त्याच्यामुळे काहीच हे नाही झालं. मग त्याच्यामुळे म्हणलं बोलणं करून दिलं असतं. ती पोस्ट टाकली होती मी आणि मग लोकांचे लय फोन आले मला. हा 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 हा. काम मला काही व्हायना मग ते. मॅडमचं तेच मत होतं मॅडम हॅलो. की आता तुम्ही एवढ्या दिवस सहकार्य केलंय, थांबलात आतापर्यंत, शांत हे केलंय, आता आपलं लास्ट स्टेपला काम आलेलं आहे. आपण काल सगळं सीएला, वकिलाला, याला सगळं दाखवलंय आणि आपलं काम होणारच आहे. पण लास्ट स्टेपला तुम्ही म्हणजे एवढं पॅनिक होऊ नका असं काय म्हणून लोक म्हणजे किंवा मॅडम आता दिवाळी गेली, पाडवा, आता याच्यापेक्षा काय करता? तुमची भूमी इतके चालले, तुम्ही इतके खोटं लोक बोलायला लागले. तुम्ही चेक द्याला आणि तुमच्या खात्यात आहे का तिथं काही त्याच्यात? नाही नाही मग चेकाला पुंगळी करून घालायची का त्याच्यात? नाही नाही, पण काय माहितीये का सर, नाही तुम्ही आता तिथं बसलेत. आता तो PSIचं काय काम आहे की गुन्हा दाखल करायचं, त्याची यादी तुम्ही किती यादी नेली तिथून? तुम्हाला यादी 150 लोकांची यादी दिली नाही आम्ही तेव्हाच? हो दिली ना. तुम्हाला काय बोली केली तुम्ही? गोरगरीबाचे आम्ही RTS मारतो म्हणे, 18 तारखेला चेक टाकतो म्हणे. पैसे आहे का तुमच्या खात्यात पैसे? नाही काय पैसे आपण चेक याच्यासाठी नाही आता तुम्ही तहसीलला काय लिखी दिला आज की यांना चेक दिलेला आहे आणि आहे तुमच्या खात्यात पैसे? नाही चेक सर काय माहितीये का, चेक कसं आपण 3 महिन्याचा तुम्ही चेक काय म्हणता की यांना आम्ही चेक दिला, पण तुमच्या चेक मध्ये आहे का खात्यात पैसे? नाही तो चेकचं म्हणजे माहित नव्हतं, पण आपण त्या खात्याला तुम्ही आज काय झालं की समजा मी आता ही भूमिका घेतली, तुम्ही म्हणता यांना चेक दिलेला, आम्ही चेक दिला, आहे का तुमच्या चेक मध्ये खात्यात पैसे? सांगा बरं, आहे का त्याच्यात पैसे? तुमच्या ग्रामीण बँकेचा मला चेक दिला, त्या खात्यात पैसे आहे का तुमच्या? नाही पण नाही तुम्ही फसवता कशाला लोकांना? एकदा फशीला पुन्हा फसवतात आणि शासनाला फसवतात आणि शासन बी सगळं मिंद झालं, तुम्हाला पैसे घेऊन सगळे बसलेत. आम्हाला समजत नाही का? आपलं बोलणं काय माहिती होतं किंवा आपण चेक वगैरे सिक्युरिटीसाठी तुम्हाला दिला आणि आपलं काम सिक्युरिटी तुमचे बॉन्ड होतेच ना सिक्युरिटीसाठी. आमच्याकडे बॉन्ड नव्हते काय? तुमचे बॉन्ड नाही का आमच्याकडं? नाही आपलं जरा चालूच होतं. जरा काय हो, तुम्ही जरा काय दिलं? 10-5 हजार रुपये का जरा म्हणतात का? 2 महिने झाले लोक, 2 महिना झाले लोक बसलेत आणि तुम्ही त्याला 10 आणि त्याला रोजगार बी मिळाला. लावा बरं, किती 500 रुपये बसता का तुम्ही तिथं उद्या? 500 रुपये रोज? नाही बरोबर, पण आता तुमच्या म्हणण्यावरच आपण काय पहिल्या 5-7 जणाला 50,000. आपलं बोलणं काय होतं की गोरगरीब लोकांचे आम्ही RTS प्रत्येक दिवशी सुरू करतो. बँक आणि झाली 5 तारखेला सुरू बँक उघडी होती ना, आता आहे का बँक उघडी तुमची? बरं तुम्ही कुठे येत, आपण भेट घेतली असते एकदा भेटीला? काय करता तुम्ही भेटीला बोलण्याला? तुम्ही पैशाची व्यवस्था करा ना. मॅडमचं एक सविस्तर तुमचं बोलणं वगैरे करून दिलं असतं. मॅडम बोलण्याला आम्ही किती दिवसापासून बोलणं ऐकतो. त्या बोलण्याची कृतीत नाही रूपांतर. तुम्ही कोणतं खरं बोला ना तुम्ही. काय झालं माहितीये का, आपल्याला एक अडचणी, लाख अडचणी, आणि हे लोक मेले तर उद्या समजा मी इतके माझ्या आता परेशान झालो गेलो, आमचं काय होणार आहे बाकी लोकांचं? हेच म्हणण्याचा भाग आला की बाबा तुम्ही एवढं टोकाचं पाऊल उचलू नका. आपलं काम टोकाचं नाही. तुम्ही आहेच करता तिकडे बसते ते एवढे, आणि तुम्हाला 2-3 कोटी लोक द्यायला नाही का? नाही मग असं जसं आपण 100% केलं असतं. नसतं नाही का? लोकांना समजत नाही का? आम्ही म्हणतो ना तुमची आहे ना प्रॉपर्टी. मॅडम तेच बोलत होते, कुठं उचले त्यात पेन. आज मी लास्ट टाइम तिथं बसलेले आणि मी जर समजा निर्णय झाला तर मी एक क्रांतिकारक माणूस आहे. मी या जीवन मरणाला काही समजत नाही साहेब. तुम्हाला निर्णय उद्या लोकांचा पाडवा गोड करावा लागन बरं का? तिकडे लाख कोटाने करा. तुम्ही असे खोटे देऊ नका.
की रे चेक द्या, चेकाचे तुमचे आहे का तुमच्या खात्यात पैसे? त्या ग्रामीण बँकेचे 100 चेक बाउन्स झाले तुमचे. हं? ऍडजस्टमेंट वगैरे ते आपल्या समज करणं चालूच आहे. अहो, समज काढून तुम्ही शासनाची समज काढता का? हा, लोक मरायला आले बरं ते ऐका ना समज सर, हॅलो. हं, हं. आपण म्हणलं समोर येऊन आणि भेटलो तुमचं असतो. काम आहे ते, पोलीसचं काम नाही यादी करणं मंडपमध्ये. मी सांगितलं त्या नाचन साहेबाला, तुमचं काम नाही, मॅनेजरचं काम आहे यादी करणं पैसे. असे किती बार यादा करता? आणि प्रशासनाला हातात धरून तुम्ही सर्वसामान्य लोकांना लुबाडू राहिलेत. हं? बरं म्हणलं तुम्ही कुठे आहेत? आपण एक समोर येऊन बोललो असतो आणि मॅडमला बी तुमच्या समोर बोलणं वगैरे करून देऊ. समोर म्हणजे काय करा, उद्या येते का मॅडम अंबडला? मी येतो उद्या अंबडला. हं? नाही नाही नाही. ऐका ना तुम्ही नाही, मग आता मी सगळे लोक घेऊन जातो बीडला. मॅडम कडे चालतं का? सांगा, बोला आम्हाला, येऊ घेऊन. हे सगळे लोक जे मंडपमध्ये बसले सगळे सांगा ना. मी हे ठेवीदार आहे, आम्ही काहीच करीत नाही, शांततेच्या मार्गाने बोलता. ऐकून घेता का? काही तर आणता मॅडमला सांगा. हं? नाही नाही बरं ऐका ना, मी येऊन तुम्हाला भेटतो तिथे. आता तुम्ही कुठे आहेत सध्या? तुम्ही येऊन भेटून काय करता हो मला? हं? तुमच्या भेटीने काय आमचं पोट भरणार एक लोकांचं? हं? नाही नाही पण त्याच्यात आपण मार्ग वगैरे काढू. मार्ग किती दिवसापासून मार्ग काढतो साहेब आपण? हा, मार्ग काढून आले तर झाले 6 महिने झाले ना, आम्ही 2 महिने झाले गोरगरीब बसले तिथं उन्हातानाचे. ऐका ना तुमचं जे काय आहे तर ते आपण मग हे करू ना, समाधान वगैरे करू. काय तर कोणाचं मी समाधान मॅडम करता तुम्ही? येतं तिथं मला सांगा ना, लोक तिथं काय निर्णय घेता तुम्ही? हं? नाही नाही मॅडमचं वगैरे तुम्ही बोलणं आज वगैरे मला करू. मॅडम म्हणून समजा, तुम्ही ह्या आमच्या उद्या ह्या पाड्यावरच्या ह्या लोकांचं काय करता? काही नाही फरक. मी गेलं तर काही फरक पडत नव्हतं. आणि फरक पडत नाही, पण ह्या लोकांचा निर्णय लावणं महत्वाचं आहे उद्या. हं? तुम्हाला फक्त हे 100-150 लोक आहे, जास्ती नाही. आणि यांचा निर्णय लावणं होत नसेल तर काय उद्या झालं माझं काय, तर का तुम्ही काय काय तुम्ही वाचणार आहे का तुम्हाला सगळ्याला कोणी? अरे माझ्यासारख्या माणसाला ही अवस्था आली तर सर्वसामान्य काय करायचं? नाही ऐका ना सर, मी काय आहे माहितीये का, तुम्हाला मॅडम सोबत सविस्तर तिथं बोलणं करून देतो. तुमच्याकडे येतो मग मॅडम तिथं आपण काहीतरी मार्ग वगैरे. माझं बोलणं करून देऊन उपयोग होत नाही. मॅडम किंवा कुठे साहेब ह्या 150 गोरगरीब लोकांसमोर बोलतेत का समोर समोर? आम्हाला मी 2-4 10-5 गाड्या करतो, कुठं न्यायचं सांगा, चला त्याला घेऊन चला, मी माझा खर्च करतोय. हं? आणि समोर निर्णय होतो का? पैसे त्यांचे करा तुम्ही या गोरगरिबासाठी. नाही आणि नाही. उद्या जर समजा मला माझ्यासारख्याला परीक्षा मला काहीच करता येणार हो. नाही नाही ऐका ना सर, काय आहे माहितीये का, मॅडमचं तेच म्हणणं आलं बुवा, तुम्ही एवढ्या दिवस सहकार्य केलं. दिवस तुमच्या शब्दावरच विश्वास ठेवला 6 महिने, आणि प्रत्येक वेळेस 8-8 दिवसात तुम्ही प्रत्येक दिवस तारीख बदलायला लागली तुम्ही. हं? हे कुठंतरी काहीतरी मर्यादा, खोटं बोलण्याची काही मर्यादा पाहिजे, काही लेण्याची. शासनाला फसवतात आणि आज दिले की यांना चेक दिले. अरे चेक दिले तुमच्या खात्यात आणि अधिकारी देतात आम्हाला, ते चेक करणं काम नाही. आता जर चेक केलं तुमचं, आता आहे का त्यांचे पैसे तुमच्या खात्यात? हं? नाही नाही ते तर काय, आपण ते चेक साठी दिले होते तुम्हाला एवढे त्यासाठी दिवस. लोकांना म्हणजे आम्हाला फसासाठी हेच ना. आणि एवढं नाही शासनाला सांगा तारीख त्यांना. वगैरे एवढी लांबची तुम्हाला मागू लागलो बाबा, आपलं काम चालू होतं. अहो चालू किती झाले ना, 6-7 महिने झाले ना, कोणाला विश्वास आहे? तुम्ही सगळं मर्यादा संपली साहेब. नाही नाही सर, काय माहितीये का, ते अकाउंटचे चेक आता जे दिलेत आपण, आता ते नेमकं आपल्यालाही माहित नव्हतं बाबा चेकला म्हणजे ते बॅलन्स नाही, फक्त एवढं किंवा. तुम्ही कशाला तहसील दिला आज की आम्ही यांना चेक दिला? पण चेकचे पैसे तुम्ही लिहायचं त्याला खाली, चेक मध्ये पैसे नाही आमच्या खात्यात, खोटा चेक दिला आम्ही. हं? आमची समजूत कशाला काढायला तुम्ही? हा विषय साहेब, तुम्ही आजची रात्र आहे तुम्हाला सांगतो, मी माणूस म्हणजे फार वेगळा आहे. मी काही समजत नाही या भानगडीला. जीवन मरत असतं, जात असते माणसं, आत्मा मरत नसतो. पण बदलाच घेणार मी सगळ्या. माझ्या याने एक ते वाघमारेने आत्महत्या केली सर, नामांतर झालं. आणि आम्ही काही समजत नाही त्या गोष्टीला. हं? मी आध्यात्मिक माणूस आहे सगळे, मला काही नाही, मला निर्णयच होणार नाही तर मी असा माणूस आहे. तुम्ही सांगा अजून माझी कळकळीची विनंती, गोरगरीबाला न्याय द्या साहेब. तुम्ही असं खोटं बोलू नका लोकांना, शासनाला, मी आम्हाला सगळ्याला. आणि शासन तुम्ही काय करले की हा आमचा गाईचा चारा तुम्ही गाढवा करून टाकला, दाबादाबी करले. दाबादाबी तुमचं जमणार नाही साहेब, मी लक्षात घ्या. पहा तुम्ही रात्रभर तुमच्या हातात काय करायचं. हं? बरं सर ऐका ना, ते हेड ऑफिसचं अकाउंट आहे, त्याला पेमेंट वगैरे बी होतं, तुम्ही चेक वगैरे लावून टाका. कोण चेक लावू? आणि आता मी बोलतो, आणि मग जर समजा हे चेक आमचे समजा बाउन्स झाले तर जबाबदार उद्या तुम्ही देता का पैसे परत आल्यावर एकदा? जर पण तुमच्या आम्ही चेक लावतो मान्य, उद्या जाऊन द्या एकदा, परत द्या, आणि परवा दिवशी चेक रिटर्न आला तर तुम्ही जबाबदार आहे त्याला मॅनेजर म्हणून? ऐका ना, ते एक हेड ऑफिसचं अकाउंट आहे, हेड ऑफिसचे चेक दिले तर आपल्याला त्या अकाउंटला मान्य आहे ना? बॅलन्स. नाही, आम्ही तुमच्या शब्दात टाकतो चेक चाकला, आणि उद्या जर ते बाउन्स झाला तर तुम्ही मॅनेजर म्हणून तुम्ही म्हणता उद्या तुम्ही तुमची कॅश आणून द्या. तुमच्या चेकवर भरोसा नाही, तुमच्या आरटीएस भरोसा नाही. तुम्ही करतात 4 आरटीएस, त्याच्यात 2 चुकीचे टाकतात, त्याला काय अर्थ आहे? तर तुम्ही, हेच माझं कळकळीची विनंती आहे तुम्हाला, आजची रात्र आहे साहेब. मला सांगा,
तर मी एकदा निर्णय घेतलेला वेगळ्या गोष्टी मी माझा रेकॉर्ड पाहतो मी सगळं. मी गरिबासाठी गरिबीत मी चपला न घालणारा माणूस आहे. विद्यार्थी माझी फार गरीबीतून आलेले आहे आणि गरिबाची कळकळ आहे. तुम्ही तेवढं करून टाका. उद्या पाडव्याचा सण आहे आणि माझं दुःखाचा करू नका लोकांचा. बरं म्हणलं आपण समोर एकदा भेटलो असतो सर. समोर काय करतो तुमचं भेटून काय करत साहेब भेटून तुमचं तोंड भेटून आमचं पोट भरणार आहे का? ऐका ना आपण मार्ग वगैरे काढू आपण समोर भेटू वाटल्यास मी बोलणं करून देतो तुमचं समोर बर का माझं म्हणतं समोर माझे 150 लोक आहे गोरगरीब बर का. तुम्हाला कुठं इतक्या लोकांना काय भेटायचं बर का. भेटून उपयोग नाही तुमचं काही द्या तिथं आम्हाला दे मॅडमला सांगा द्यायचं 6 कोटी 4-5 कोटीचं प्लॉट आहे देता की उद्याचं रजिस्ट्री करून बोला. त्या तुमच्या उद्योगपती सोडून पैसे तुम्ही काहीतरी करा ना. मी बोलतो मी मॅडमला बोलतो तसं तुमचं जे मत आहे ना ते बोलतो मी सांगा तुम्ही मॅडमला. साहेब निर्णय तुम्हाला काल परवा दिवशी सांगितलं तुम्ही बोलून राहिले मान्य पण तुम्ही हा निर्णय ते सांगा. तुम्ही स्पॉटला काम करता इथे कुठं